वर्षातली पहिली अंगारकी संकष्टी, ती पण मंगळवारी. अशामध्ये जर आम्ही गणपतीपुळ्याला गेलो तर आमचं दर्शन व्हायला किती वेळ लागेल, ह्यापेक्षा आमचं दर्शन होईल का, हा मोठा प्रश्न होता. पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तर त्याच्याच चरणात आहे. असा विचार करून आम्ही गाडीत बसलो आणि निघालो गणपतीपुळ्याला. कच्चे रोड, गेलेली हिरवळ, उन्हाची वाढलेली तीव्रता. पावसाळा संपला की कोकण खूप वेगळा दिसतो. आणि जसं आम्ही गणपतीपुळ्यामध्ये आलो तसं आम्हाला प्रश्न पडायला चालू झाले की इथं येऊन आपण चूक तर केली नाही ना. अशात मग देवाचं नाव घेतलं, गणपती बाप्पा. आणि मंदिराकडे निघालो. संकष्टीला इथलं मार्केट पूर्णपणे भरलेलं असते. जिकडं तिकडं नुसती गर्दी, पण खरी गर्दी तर दर्शनाच्या लाईन मध्ये होती. लोक 4-4, 5-5 तासापासून लाईन मध्ये उभे होते, फक्त बाप्पाच्या 4 ते 5 सेकंडच्या दर्शनासाठी. पण त्यांचा आनंद, उत्साह, भक्ती, बाप्पांवर असणारा विश्वास दाखवत होती. लाईन मध्ये उभारूनच सनसेट बघितला आणि आलो शेवटच्या टप्प्यात. आता आम्हाला बाप्पा भेटणार होते. 8 तासांचा हा प्रवास इथल्या गाभाऱ्यामध्ये आल्यावर किरकोळ वाटत होता. आता फक्त देवाच्या चरणात डोकं टेकायचं होतं. मग ह्या दरवाजाच्या आत गेलं की सगळ्या प्रश्नांचं समाधान होतं. कोकण खूप सुंदर आहे. आज ना उद्या रोड होतील, हिरवळ परत येईल आणि या लाटा अशाच राहतील माझी परत येण्याची वाट बघत. आणि मी नक्की परत येईन. चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. आत्ता काय निवांतच.